काय झालं, एक छोटासा पोरगा होता आणि तो काय एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला की एक संस्कार म्हणजे एखादा विचार किंवा एखादी सवय आपल्याला काय करू शकते. चांगली सवय असेल तर आपल्या जीवनाला ते मोठं करेल आणि जर वाईट सवय जर आपल्याला लागली असेल तर त्या वाईट सवयीचा परिणाम हा आपल्यावर तर होतोच, पण आपलं पुढचं भविष्य आहे ते भविष्य अंधारमय होते. आणि दुसरं म्हणजे आपले आई वडील, शाळा, शिक्षक यांच्यावर सुद्धा त्या गोष्टीचा परिणाम होत असते. काय झालं, एक छोटासा पोरगा होता, त्याने पहिल्या दिवशी काय केलं, शाळेमध्ये पहिल्या वर्गात गेल्यानंतर एक पेन्सिल चोरून घरी नेली. त्याच्या आईला त्याने दाखवली की आई मी हे बघ पेन्सिल आणली. त्यावर त्याच्या आईने त्याला काही म्हटलं नाही. दुसऱ्या 4-5 दिवसांनी काय झालं की त्याने काय केले, पेन वर्गातला चोरून घरी नेला, आईला दाखवलं, आई हे बघ मी आज शाळेमधून पेन आणला. तर तेव्हा त्याच्या आईची जबाबदारी होती की असं त्याच्या आईने म्हणायला पाहिजे होतं की बेटा हे चुकीचं आहे किंवा चोरी करणं पाप आहे, असं करत नसतात, कुणाचा पेन आहे काय आहे वगैरे. पण त्याच्या आईने काही बोलली नाही त्याची. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याने काहीतरी वस्तू चोरली आणि असं त्याचं पुढे पुढे चालत गेलं. असं 10वी पर्यंत तर काही ना काही कोणाचं चोरायचा, कोणाचे पैसे चोरायचा, कोणाची चप्पल चोरायचा, कोणाची वही चोरायचा. असं नंतर 10वी नंतर तो पुढच्या शाळेमध्ये शिकायला गेला. त्याच्यानंतर काय झालं, जेव्हा तो वसतिगृहात राहायला लागला अशा पद्धतीच्या चोऱ्या करायला लागला. पण एक दिवस तो जे कसं असते, आपण जर चांगल्या संगतीत असलो तर आपल्याला चांगले लोक भेटतात, पण आपण जर वाईट लोकांच्या संगतीमध्ये असलो तर आपल्याला वाईट लोकांची संगती लवकर भेटत असते. जसं तुम्ही पाहिलं असेल की शेतामध्ये जर धान पेरलं, काय पेरलं, धान पेरण्यासाठी किती कष्ट करावे लागतात किंवा किती मशागत करावी लागते. मॅडम बसा ना खुर्ची. किती कष्ट करावे लागतात किंवा किती मशागत करावी लागते. दुसरं महत्वाचं काय आहे, जर तुम्ही जमिनीवरती पाहिलं तर गवत तुम्हाला दिसेल. काय दिसेल, गवत. आता गवत पेरण्यासाठी कष्ट करावे लागतात का, गवत पेरावं लागते का, नाही. त्याला पाणी द्यावं लागते का, खत द्यावं लागते का, नाही. पण धान जर तुम्ही पेरलं असेल तर त्याला तुम्हाला पाणी द्यावं लागते, त्याला तुम्हाला काय वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला शेतीमध्ये कष्ट करावे लागतात. तर काय होत असते की आपल्या जीवनामध्ये तसंच असते की आपण समाजात राहत असताना सकारात्मक विचार, चांगला विचार हा आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागतो, म्हणजे घ्यावा लागतो. पण वाईट विचार जर असेल तर तो काही स्वीकारावा लागतो का, नाही. ते वाईट विचाराचे लोक किंवा वाईट नकारात्मकता आपल्याला लगेच आपल्या अवतीभोवती फिरत असते. हे बघा, आता हजेरी पत्रक दिलं का मी तुम्हाला, कुठे आहे हजेरी, चालू आहे का, मुलांना दिलं का, ठीक आहे. त्याच्यावर नाव वगैरे लिहायचे, आपले मोबाईल नंबर वगैरे आणि सही करायची. म्हणून त्या मुलाची गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो. नंतर काय झालं, तो एका मोठ्या टोळी सोबत जुळला. ती टोळी चोरी करणाऱ्या लोकांची होती आणि त्याने काय केलं, एका ठिकाणी दरोडा घालायचा म्हणून त्यांनी गँग तयार केली. आणि दरोडा समजते तुम्हाला, लूट करणे किंवा खूप पैसा चोरी करणे, दरोडा घालणे. मग त्यांनी एका बँकेवर दरोडा घालायचं ठरवलं आणि त्यांनी काय केलं, त्या दिवशी बँकेवरती दरोडा घातला. पण तेवढ्यात पोलीस आले आणि पोलिसांनी त्यांना काय केलं, पकडलं. आणि जेव्हा पोलिसांनी पकडलं तेव्हा त्यांच्यावर म्हणजे पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये नेलं, कोर्ट मध्ये नेलं, त्यांना शिक्षा झाली आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. मग तेव्हा जेलचा जो मुख्य माणूस असते, जेलर ज्याला म्हणतात, त्यांनी विचारलं की बाबा तुझी शेवटची इच्छा काय आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला माझ्या आईला भेटायचंय. कोणाला भेटायचंय, आईला. मग त्यांनी आईला पत्र पाठवलं की तुमच्या मुलाला जेल झाली वगैरे वगैरे, तो चोरीमध्ये पकडला गेला आणि असं पद्धतीची शिक्षा कोर्टाने दिली. नंतर तिची आई त्याला भेटायला आली. आई भेटायला आल्यानंतर त्याने आईला पकडलं आणि सरळ आईच्या कानाचा काय केला, चावा घेतला. चावा घेणे समजते ना, म्हणजे आईच्या कानाला त्यांनी पूर्ण रक्तबंबाळ केलं आणि आईचा पूर्ण कान त्यांनी ओढून टाकला, चावा घेतला दाताने. आणि मग पोलिसांनी त्याला मारलं की मूर्ख झाला का, स्वतःच्या आईला जर कोणी असं करते का, स्वतःच्या आईला कोणी चावा घेते का. तर तेव्हा त्याने सांगितलं की अहो सर म्हणे, मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी एक पेन्सिल चोरून आणली. तर पेन्सिल चोरून आणल्यानंतर माझ्या आईने मला असं म्हणायला पाहिजे होतं की बेटा चोरी करणं काय आहे, पाप आहे, गुन्हा आहे, चांगलं नाही, तो चांगला संस्कार नाही. पण तेव्हा माझ्या आईने मला काही म्हटलं नाही. दुसऱ्या दिवशी मी पेन चोरला तरी माझ्या आईने काही म्हटलं नाही. तो संस्कार माझ्या मनावर चोरीचा इतका बिंबत केला की मी आज मोठा डाकू झालो, म्हणजे दरोडेखोर झालो, मोठा चोर झालो, मी चोरांची गँग तयार केली. पण याचं दुःख मला आहे की मी तो संस्कार जो आहे तो संस्कार माझ्या मनात रुजवू शकलो नाही. म्हणून जीवनातली कोणती गोष्ट असेल की ती चुकीची जर होत असेल तर तिचा अंत सुद्धा चुकीचा होत असतो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण जेव्हा राहतो तेव्हा शारीरिक आपली रचना कशी असली पाहिजे. आपला त्याच्यात कोणी पाहणार नाही. ज्याच्या जवळ तो कागदाला त्यानेच फक्त सही करा, बाकी दुसऱ्यांनी तोंड घालू नका त्याच्यात. बाकीच्या सगळ्यांनी माझ्या वेळेला लक्ष ठेवा. खबरदार जर त्या कागदात पाहिलं तर त्याचं काम आहे ते त्याला करू द्या, कोणी पाहणार नाही त्या कागदामध्ये.
इकडे मग माझी लिंक लागत नाही ना व्यवस्थित बोलताना. काय असते की एक आपली शरीराची विकास असते, शारीरिक विकास असेल, बौद्धिक विकास असेल, सामाजिक विकास असेल आणि भावनिक विकास. शारीरिक विकास म्हणजे काय तर काय, आपण आजारी पडू नये आपण पौष्टिक आहार घेतो, बरोबर आहे. रोज तुम्हाला शाळेत विभागाच्या माध्यमातून पौष्टिक आहार दिला जातो. दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे तर बौद्धिक विकास. बौद्धिक विकास म्हणजे काय तर बुद्धीचा विकास, बुद्धी तल्लखित होणे, बुद्धी चांगली होणे, बुद्धीला चांगलं खाद्य मिळणे. काय झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते, त्यांच्याकडे 50 पैसे होते. किती पैसे होते तेव्हाचे? 50 त्या काळातले. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, 25 पैशाची पुस्तकं विकत घेतले. पुस्तकं समजतात ना, आणि 25 पैशाचा पाव म्हणजे ब्रेड विकत घेतली खाण्यासाठी. तेव्हा कोणीतरी त्यांना म्हटलं की बाबासाहेब तुम्ही 50 पैशात भरपूर जेवण करू शकले असते, हे कशाला तुम्ही पुस्तकं वगैरे विकत घेतली. तेव्हा त्यांनी सांगितलं की 25 पैशाचा घेतलेला पाव हा माझ्या पोटाला जगवेल, म्हणजे माझी भूक भागवेल आणि माझ्या शरीराला जगवेल. पण 25 पैशाचे घेतलेले पुस्तकं हे माझ्या बुद्धीला जगवतील, माझ्या बुद्धीला ते खाद्य पुरवठा करतील. आणि तो खाद्य पुरवठा म्हणजे कोणता तर ज्ञानाचा असेल, विचारांचा असेल. म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्ञान माणसाचं वाया जात नाही. म्हणून शरीराची जी रचना आहे किंवा शारीरिक विकास हा आपल्या बुद्धीवरती अवलंबून असतो. कशावर अवलंबून असतो? बुद्धीवरती. बुद्धीचा विकास होण्यासाठी तुम्हाला शारीरिक रचना चांगली लागेल. तुम्ही नेहमी जर आजारी पडत असाल तर अभ्यासात लक्ष लागेल का आपलं? लागेल का? नाही. म्हणून अभ्यासात लक्ष लागण्यासाठी आपल्याला शारीरिक विकास करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. शारीरिक विकास कोणत्या गोष्टीतून साध्य होईल तर तुम्हाला नित्यमान रोज व्यायाम करावा लागेल. किती पोरं आहेत की जे व्यायाम करतात? हात वर करा की आम्ही रोज व्यायाम करतो. वा, हात खाली. त्यानंतर तुम्हाला योगासन, प्राणायाम करावे लागतील. तुमच्या शाळेत व्यायाम होते, फार चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मेडिटेशन करावं लागेल. मेडिटेशन म्हणजे काय तर ध्यान. ध्यान म्हणजे काय तर लक्ष केंद्रित करणे, सोप्या भाषेत. एखादी 10वीची मुलं आहेत, आता पेपरचे दिवस आहे म्हणून 5 मिनिट आंघोळ केल्यानंतर आपण जर स्थिर डोळे लावून बसलो की आज आम्हाला काय वाचायचं, कोणता अभ्यास मला करायचा आहे, कशा पद्धतीने पेपर सोडवायचे आहे, असा जर स्थिर अभ्यास केला तर तुमच्या शरीरातली इतका बदल होते की तुमचा माइंड जो आहे तो माइंड इतका रिफ्रेश होईल की त्या माइंड मध्ये सगळे जे निगेटिव्ह विचार आहेत ते दूर होतील. म्हणून तुम्हाला बुद्धीचा विकास साध्य करण्यासाठी तुम्हाला चांगले पुस्तकं वाचणे, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहणे, चांगल्या लोकांची मैत्री करणे, स्वतःचं शरीर चांगलं ठेवणे. आज मुलांना हे सुद्धा सांगायला लागते व्यक्तिमत्व विकासामध्ये की आपली कटिंग कशी असली पाहिजे. अनेक मुलं आहेत की जे म्हणजे इकडून तिकडून बारीक करतात आणि वर ते गोबीच्या फुलासारखी कटिंग करतात. काही गरज आहे का? नाही. मुलींना आहे की बा कानामध्ये बाली घालायची, बरोबर आहे. पण मुलं सुद्धा कानामध्ये ते काय बाली, काय कानातले वगैरे घालतात, नाकात घालतात, हातात घालतात. काही गरज आहे का? नाही. शालेय जीवनामध्ये आपण शालेय जीवनामध्ये सुसंस्कारित विद्यार्थी शोभलं पाहिजे. जसं म्हणतात ना, विद्या विनयन शोभते, तसंच विद्यार्थी सुद्धा हा नम्रतेने, प्रेमाने, विचाराने, अभ्यासाने आणि राहणीमानाने चांगला दिसत असतो. म्हणून तुम्हाला जर राहणीमानाने व्यवस्थित चांगलं दिसायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा आपल्या शरीराच्या व्यवस्थित गुंड्या लावल्या असल्या पाहिजेत. आपले कपडे स्वच्छ धुतलेले असले पाहिजेत. आपण काय घालतो काय नाही याची आपल्याला चव असली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपले केस चांगले असले पाहिजे, स्वच्छ धुतलेले असले पाहिजे, तेल लावून व्यवस्थित भांग असला पाहिजे. कुकडे की बऱ्याचशा मुलं असतात ते तेलही लावत नाही, भांग पण करत नाही. ते चांगलं असते का आपल्या शरीरासाठी? नाही. म्हणून मुली बाबर किती सुंदर राहतात, त्यांनी बाबर वेगवेगळे चिमटे लावलेले आहेत त्यांच्या केसांना. मुलांना मी असं म्हणते की चिमटे लावा, पण काय आपण चांगला भांग तर पाडू शकतो की नाही रे? पाडू शकतो की नाही? एकाचाही चांगला भांग नाही याच्यामध्ये बसलेला आहे. कंगवे आहे का तुमच्याकडे? कंगवे वापरायचे, चांगला भांग पाडायचा, व्यवस्थित नीट नेटकं राहायचं, कटिंग चांगली करायची, बारीक कटिंग करायची, वर काय ते गोबीचे फुल असं नाही, एकदम प्लेन चांगली कटिंग. हातामध्ये काही घालायचं नाही. आपण काय हातामध्ये काही घालत राहतो, त्याच्यावर जंतू बसत राहतात वेगवेगळे आणि रोगराई येत राहते. एवढंच नाही तर तुमचे वसतिगृह स्वच्छ असले पाहिजे. जेवताना हात धुणे, जेवणाच्या अगोदर ताट स्वच्छ धुणे, बसून जेवण करणे. किती पोरं आहेत की जे असे ग्रुपनी जेवण करतात बसून, की असंच आपण गबाळ्यासारखं कुठेही बसून जेवण करतो का? नाही. बसून जेवण करणे, व्यवस्थित करणे, जेवढं आपल्या पोटाला लागते तेवढंच अन्न आपल्या ताटामध्ये घेणे. कारण आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत. कोणाची मुलं आहोत? शेतकऱ्याची. आपल्याला अन्न आकाशातून पडते का? नाही. उगवावं लागते, मेहनत करावी लागते. आपले आई वडील उन्हात मेहनत करतात, बरोबर आहे. मग ते आपल्या ताटामध्ये अन्न येते. म्हणून आपण अन्न वाया गमवू नये. जेवढं आपल्याला भेटते तेवढं घ्यायचं. आपलं पाणी पिण्याचं स्थान स्वच्छ असलं पाहिजे. आपलं लॅट्रिन, बाथरूम, संडास वगैरे सगळं स्वच्छ असलं पाहिजे. किती संडास मध्ये पाणी टाकलं पाहिजे ही मुलांना सांगावं लागतं. संडासला जाऊन तसेच बाहेर जातात तर पाणी कोण टाकेल त्याच्यामध्ये? गुड टाकेल का? पाणी टाकणे, हातपाय स्वच्छ धुणे, साबणाने हातपाय धुणे, 15 दिवसातून हाताची नखं काढणे, पायाची नखं काढणे,
नखं वाढवले की त्याच्यामध्ये घाण तयार होते. हे सगळे व्यक्तिमत्व विकासाचे वेगवेगळे पैलू आहेत आणि त्याच्यातून माणसाचं व्यक्तिमत्व घडत असते. एक महत्वाचं आहे की तुमचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी तुम्ही भावनिक विकास होणे महत्वाचं आहे. आता बरेचसे मुलं असे आहेत की त्यांना आपण छोटंसं काही म्हटलं की त्यांना राग येते किंवा ते मनावर एखादी गोष्ट घेतात. तर आपल्यामध्ये असं घडू नये म्हणून आपण कोणती गोष्ट मनावर न घेता, ती कोणत्याही गोष्टीचा राग, द्वेष, ईर्ष्या मनावर न घेता आपण हसत आपलं जीवन जगलं पाहिजे. आता काय आहे ताण आणि चिंता म्हणजे काय, तर प्रत्येक पोरांना असं वाटतं की माझं कसं होईल, अभ्यास कसा करू, आता पेपरचे दिवस आहे. काही ताण घ्यायचा नाही. रोज वेळेचं नियोजन आणि अभ्यासाचं नियोजन आपण जर केलं तर आपल्याला ताण घेण्याची गरज पडते का? नाही. पण तुमचं नियोजन असलं तर. पण आपण एखादी गोष्ट ठरवली की ते होत नाही, मग काय होते, आपल्याला नेहमी दोन मनं असतात. किती मनं असतात? एक सकारात्मक असते, एक नकारात्मक असते. आपण काय करतो, एखादी गोष्ट करताना ती ठरवतो पण ती गोष्ट आपल्याच्याने पूर्ण होत नाही. मग ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे सकारात्मक मन आहे त्याला ऑर्डर द्यावी लागते की मी आज हे करेल. आणि ती जर ऑर्डर दिली आपल्या मनाला की काय होते, मग ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपण काहीही करू. ध्येय निश्चित करण्यासाठी आपण काहीही अभ्यास करायचा, पण ते ध्येय आपल्याला पूर्ण करायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की आपलं एक निगेटिव्ह मन असते, ज्याला नकारात्मक मन. कोणती गोष्ट आपण करायला गेलो की ते मन म्हणते कशाला करायचं, बस आता आपण म्हटलं की सकाळी 6 ला उठायचं तर आपण उठतो का? उठतो. पण दुसरं मन लगेच जागृत होते, ते म्हणजे कशाला 6 वाजता उठायचं, थंडीचे दिवस आहे नंतर उठू. तर काय होते, त्याचा परिणाम आपल्या मनावर काय होत राहते, निगेटिव्ह होत राहते. त्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व घडत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे की आम्ही कोणती गोष्ट करत आहे, ती कोणती गोष्ट भविष्यामध्ये करणार. स्वतःवर आपला विश्वास असला पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे. म्हणून स्वतःवर विश्वास असणे फार महत्त्वाचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. बऱ्याचशा पोरांना समोरून भाषण देता येत नाही, आपल्याला समोरून भाषण देता आलं पाहिजे, कम्युनिकेशन करता आलं पाहिजे किंवा वेगवेगळ्या जयंत्या पुण्यतिथीला आपण छोटं भाषण दिलं पाहिजे, गाणं म्हणता आलं पाहिजे, नृत्य समोर जाऊन केलं पाहिजे. बरेचसे विद्यार्थी आहेत की ते घाबरतात. म्हणून आपला आत्मविश्वास असला पाहिजे की पहिल्यांदा घाबरेल, दुसऱ्यांदा चूक होईल, पण नंतर आपण कोणताही माणूस हा जीव सृष्टीमध्ये किंवा माणसाच्या याच्यामध्ये कोणी परफेक्ट असते का? नाही. अमिताभ बच्चनचं नाव तुम्ही ऐकलं का? बरं, अमिताभ बच्चनने जेव्हा पहिला चित्रपट केला तेव्हा त्याला पहिलं म्हणजे काढून टाकलं होतं कामावून. पण जेव्हा त्यांनी दुसरा चित्रपट केला, तिसरा केला, चौथा केला, तर आज म्हणजे चित्रपट सृष्टी जी आपली आहे, जे पिक्चर तयार होतात त्याच्यामध्ये त्यांचं 1 नंबरवर नाव आहे. म्हणून कोणता माणूस हा पूर्ण नसतो, त्याला विश्वास जागृत करावा लागतो आणि नित्यनेमाने आपलं काम करत राहावं लागते. तुम्ही पाहणार, संघर्ष असल्याशिवाय आपण मोठे होऊ शकतो का? नाही. म्हणून आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करावी लागेल. आपल्याला जे नाव आहे त्या नावावरून आपली स्वतःची ओळख निर्माण होते का? नाही. ते तेवढ्या पुरतीच ओळख असते, गावापुरती किंवा शहरापुरती. पण स्वतःची ओळख जर वेगळी निर्माण करायची असेल, जसं एपीजे अब्दुल कलाम, त्यांचं नाव तुम्ही ऐकलं ना? नाव ऐकलं ना? कोण होते ते? मिसाईल मॅन. आणखी कोण होते? सायंटिस्ट. आणखी भारताचे राष्ट्रपती सुद्धा होते, माहित असलं पाहिजे. आणि छोटेसे अब्दुल कलाम जेव्हा लहान होते तेव्हा ते अब्दुल नावाने ओळखत आणि तेव्हा ते लहानपणी पत्र म्हणजे पेपर वाटण्याचं काम करत. तेव्हा आणि पेपर वाटणारा माणूस एवढा मोठा होईल असं वाटते का? नाही. पण त्यांनी संघर्ष केला, अभ्यास केला, वेळेचं नियोजन केलं, स्वतः मध्ये काय गुण आहेत, सुप्त गुण आहेत ते ओळखले. तुमच्यामध्ये सुप्त गुण असतात बरेचसे, ते ओळखायचे. तर आपल्याला चित्र काढता येत असेल तर काढायचं, आपल्याला पेंटिंग करता येत असेल तर पेंटिंग करायची. जे काही आपल्याला करता येते आपण केलं पाहिजे. सुस्त येऊन बसणे त्याच्यामुळे आपला विकास होईल का? नाही, आपला विकास होणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की जीवन जगत असताना आपल्याला संघर्ष तर आहे, पण अभ्यासाचं नियोजन. पेपर असल्यावर आपण कसं नियोजन केलं पाहिजे, कोणता अभ्यास आपण केला पाहिजे, कोणती पुस्तकं वाचली पाहिजे, वेळेचं महत्व. वेळ कोणासाठी थांबते का रे? नाही. वेळेचं महत्व आपल्याला असलं पाहिजे, कोण्या वेळेवर आपण काय केलं पाहिजे, नाहीतर वेळ निघून जाते, आपण काय करत नाही. म्हणून 9वी 10वीचे मुलं असतील तर त्यांनी अभ्यास वाढवा. 2 तासाच्या अभ्यासाने काही होत नाही. कॉपी मुक्त अभियान यावर्षी आहे. तुमच्या शाळेचे शिक्षक दुसरीकडे जातील, दुसरे शिक्षक तुम्हाला येतील, म्हणून कॉप्या वगैरे काही चालणार नाही, स्ट्रिक होणार आहे. सगळ्या वर्गात कॅमेरे लावा वगैरे वगैरे आदेश आलेले आहेत. म्हणून अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. आपण काय करतो, आता 3 महिने राहिले, 3 म्हणजे काही फार जास्त कालावधी आपल्या पेपरला राहिला नाही. म्हणून आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी अभ्यास महत्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तुम्ही ऐकलं ना? त्यांनी 18 घंटे अभ्यास केला. किती तास? 18 तास अभ्यास केला त्या माणसाने. म्हणून आज त्यांचं नाव मोठ्या मोठ्या विद्यापीठांमध्ये, मोठ्या मोठ्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये घेतल्या जाते.
आज त्यांना तरुणाई म्हणजे तरुण पोरं आयडॉल मानतात, स्वतःच इन्स्पिरेशन मानतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती मोठे